आणि आमचे विश्व महाराज आपल्या गावचं रत्न अवघ्या एवढ्या लहान वयात मूर्ती लहान पण कीर्ती लहान आहे बरं. अजून काय महाराज लोकांच्या भेटी झाल्या नसतील आपल्या, ते महाराष्ट्रात गाजलेल्या सगळ्या महाराजांच्या भेटी घेऊन आलेली आणि हे पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत सोबत घेऊन आले बरं का. एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या कमी वयामध्ये परमार्थाचा मार्ग सापडणं सहज शक्य होत नाही, होत नाही. मला वाटतंय काही लोकांचं संपूर्ण आयुष्य गेलं पण अजून त्यांना वाट सापडली नाही. कोणत्या वाटेनं चालावं हे अजून कळालं नाही. पण जन्माला आल्याबरोबर एवढ्या लहान वयात ते गळ्यामध्ये माळ घालून, गळ्यात टाळ घेऊन, कपाळाला गंध लावून, भजनाचा छंद लावून अखंड आपलं जीवन भगवंताच्या चरणी समर्पित ते लेकरू करत आहेत. त्या लेकरांचे तर धन्यवादच. पण असं रत्न ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलं, धन्य माता पिता त्या आई वडिलांची कुस पवित्र आहे महाराज. सुशीलो मात्र पुण्येन पितृ पुण्येन चतुरता दाखवतो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. या चार पुण्य ज्याच्या पाठीमागे असतात त्यांच्या पोटी असं चांगलं रत्न जन्माला येतं बरं. पुत्र व्हावा ऐसा गुणला ज्याच्या तिही लोकी. हे बघा शास्त्राचं अजून प्रमाण आहे. माता जनी तो भक्त जनी या दाताच्या. आईने एकतर जन्माला घालावं लेकरू, पण कसं भगवत भक्त तरी पोटी जन्माला घालावा, नाहीतर दानशूर बळीराजासारखा दानशूर तरी मुलगा पोटी जन्माला घालावा. स्वतः आईला वाटलं पाहिजे माझी कुस पवित्र झाली. बळीराजाच्या दारामध्ये विश्वाचा मालक ज्या वेळेला भिक्षा मागायला आला वामन रूपानं, त्यावेळेला बळीराजाच्या आईच्या डोळ्यातून घळघळ पाण्याचे अश्रू वाहू लागले आणि बळीराजाची आई म्हणू लागली, धन्य झाली रे माझी कुस. राजा तुझ्यासारखं लेकरू माझ्या पोटी जन्माला आला. भली हुई सती नहीं गई विरंचमी के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु बसारे हा. धन्य झाली माझी कुस. माझ्या लेकराच्या पुढे जगाचा मालक हात पसरतोय. अजून कसलं लेकरू पाहिजे पोटी. आणि धन्य आहे त्या लेकराचे आई वडील. आज ही एवढ्या वयात कीर्तनामध्ये उभा टाकताय, आनंदानं नाचून गाऊन भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीन होऊन सेवा करताय. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो महाराज, येणाऱ्या काही काळात अवघा महाराष्ट्र याच्या पायावर मस्तक ठेवेल बरं. एवढ्या कमी वयात हे सहजासहजी शक्य नाही. त्या लेकराचे हे मनापासून धन्यवाद. त्याला पुढील परमार्थिक वाटचालीसाठी अंतःकरणापासून हार्दिक शुभेच्छा देऊ आपण. आणि आपल्या लेकराचं कौतुक आपणच केलं पाहिजे बरं का. चांगल्याचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. चांगल्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. मला वाटतंय मन भरून टाळ्या वाजत नाही. एकदा जोरात वाजवर सगळे. ते आमचं कसं झालंय, हेळवाकाच्या पुढे बसून टाळ्या वाजवायची सवय लागली. चांगल्यासाठी टाळ्या वाजू वाटत नाही. आणि खरंच आहे, थोडं वास्तव बोलतो, माफी मागून बोलतो. तुम्ही माझ्या आई वडिलांसारखे, मी तुमच्या मुलासारखं आहे. माझं वय अगदी लहान आहे. पण एक वाक्य बोलून जाऊ का बाबा, चांगल्याचं कौतुक केल्यानंतर पुण्य मिळतं बघा. चांगल्या एखाद्या अधिकारी महात्म्याचं किंवा वारकऱ्याचं संतांचं नाव जरी घेतलं तरी पुण्य मिळतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. एखाद्या सज्जनाचं वारकऱ्याचं नाव मुखात आलं की पुण्य पदरात पडतं बरोबर. एखाद्या चांगल्या लेकराचं कौतुक केलं की पुण्य पदरात पडतं. म्हणून पुण्य पदरात काढून घ्या. चांगल्यासाठी टाळ्या जरी वाजवल्या तरी पुण्य मिळते, वाईटासाठी टाळ्या वाजवल्या काय मजा महाराज. आमचं जरा उलट झालं. काही काही भागात इकडलं नाही बरं का, आमच्या इकडलं सांगतो. इलेक्शनला जर माणसं उभा टाकले उमेदवार म्हणून की त्यांचा एक जाहीरनामा असतो बघा. म्हणजे आम्ही एवढी कामं करू, तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही गावचा सर्वांगीण विकास करू. असते चांगला आहे ते. गावाच्या हिताकरता, गावाच्या कल्याणाकरता तो जाहीरनामा असतो. पण ज्या वेळेला इलेक्शन सुरू होतं त्यावेळेला ते माईकच्या पुढे उभा टाकून भाषण देतात बघा गावागावात, आहे की नाही. आणि मग भाषण देताना ते साधं बोलत नाही. माईकच्या समोर आल्यानंतर हात जोडतात. आणि इलेक्शन पिरियड एक असा पिरियड असतोय बघा, त्या पिरियड मध्ये लोक गाढवाला सुद्धा गाढवराव म्हणतात. गाढवाला सुद्धा गाढवराव. इतर काळामध्ये एखाद्याचं नाव जर रामा असेल त्याला राम म्हणत नाही इतर काळात, रामेव इतर काळात. पण इलेक्शन मध्ये रामराव
राव राव असते बरं का. मग ते माईच्या पुढे उभा टाकलं की मग बोलायला सुरू करते. मायबाप, एक संधी तुम्ही मला द्या, तुमचं कल्याण नाही केलं तर मग बोला. कोण ठेवले होय, जी येत ती कल्याण करूनच एवढ्यावर गप्प बसत नाही. तुमच्या दारात रस्ता नाही, हे पठ्ठा रस्ता करा. असं वाटतंय उद्याच खडी येऊन पडती का काय. 2-4 चाललेलीच असतील टाळ्या वाजवाय, टाळ्या आपलं गाव टाळ्या वाजवायला असं बरोबर आहे का नाही. तेवढ्यावर गप्प बसत नाही. ते पुढे म्हणते अजून तुमच्या घरात नळ नाही, मी बसवे. खाली बसलेलं म्हणते साहेब पहिला हाय हो, दुसरा बसवे. काम करणं होईल नाही तर न होईल, बोलायला काय जात. लोक टाळ्या वाजवतील. आता ऐकणारे सगळेच येडे असते तसं बोलणाऱ्यानं कधी समजायचं, कधी समजायचं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे 1000 माणसं असतात. बरं, ऐकणाऱ्यानं बोलणाऱ्यानं कधी समजायचं ना, ऐकणारा येडा. खाली बसलेली एक जण हळूच म्हणलं, ऐ पहिल्यालाच पाणी सोड. दारात नळ 2 आणि पाणी योकाला बी नाही बाबा. काही लोकांनी तर ती नळ बघून पुरी दिल्या. गावात पाणी चांगलं असेल बाबा, आपल्या पुरीला पाण्याचा काही वनवास नाही. दिली पोरगी आणि 15 दिवसांनी बघायला आलं पुरीचं कसं चाललं. तर पोरगी हंडा घेऊन वळ्याला. बाप म्हणला तायडे दारात 2 नळ असताना वळ्याला कसं काय. पोरगी म्हणली पप्पा झाकली मोठ, नळ बघायचं वळ्याला जायचं. नळाला पाणी नाही पप्पा, नळात पाणी पाणी. मला काय सांगायचंय, विनोद म्हणून नाही, ही वास्तविकता सांगतो. बरं, वास्तविकता. खोटं बोलणाऱ्याच्या पुढे टाळ्या वाजवण्यापेक्षा कधीतरी खरा परमार्थ करण्यासाठी टाळी वाजवा. पांडुरंगाची कृपा तुमच्यावर होईल. विठ्ठल